आज तर केली आहे झणझणीत मिसळ. आम्ही एवढे पातेलभर मिसळ केलेली आहे आणि त्यासोबत हे गरम गरम पाव पण केलेले आहे आणि त्या पावाला आम्ही आहे ना पैकी पावाला गावरान तूप लावत आहे बघा तुम्ही. गावरान तूप लावल्यावर इतकं मस्त पाव लागतात ना खायला गरम गरम आणि थोडे कडक असतात त्यामुळे मिसळ खायची मजा पण ना एक नंबर येते. त्यामुळे आम्ही मस्तपैकी आज ना मिसळचा बेत केला आहे आणि मिसळ खाणार आहे. तर आता आहे ना मस्तपैकी आम्ही पाव वगैरे भाजून घेतलेले आहेत. हा एक छोटा मॅन्युअल मिक्सर घेतलाय, त्यात कांदे आहे ना असे फोड करून टाकायचे आणि प्रेस केल्यानंतर ते फिरतं आणि कांदा मस्तपैकी बारीक होतो. कांदा बारीक का करायचा आहे, कारण मिसळवरती कांदा आणि कोथिंबीर टाकली ना, अरे काय मिसळ लागते, एक नंबर मिसळ. त्यासाठी आम्ही हा छोटा कांदा तयार केलेला आहे. हा छोटा मॅन्युअल मिक्सर तुम्हाला घ्यायचा असेल तर अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती उपलब्ध आहे, तुम्ही त्यावरती जाऊन नक्की घ्या. झालेली मिसळ बाहेर घेतली, पाव घेतले, कांदा कापलेला घेतला आणि मस्तपैकी ताट तयार केलं आणि चव घेतली, तर एकदम अशी छान मिसळ झाली. असेच ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.